तुमचे हे केस वयाच्या आधीच पांढरे होत आहेत का? आणि तुमच्या मनात हा प्रश्न नेहमी येत असेल, की हे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतील का? तर या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. आपली केस पांढरी होण्याची कारणं, होमिओपॅथी मधील प्रभावी औषधं आणि काही घरगुती उपाय याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की आपले केस काळे का असतात. आपल्या केसांच्या मुळांमध्ये मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशी असतात, ज्या मेलेनिन नावाचं रंगद्रव्य तयार करतात. हे मेलेनिन आपल्या केसांना काळा रंग देतं. जेव्हा या मेलेनिनचं उत्पादन कमी होतं किंवा पूर्णपणे थांबतं, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. आता याची मुख्य कारणं काय आहेत? सर्वात पहिलं कारण आहे अनुवंशिकता. जर आपल्या आई वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील, तर आपलेही केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असते. आजच्या धावपळीच्या जीवनातलं तणाव हे एक मोठं कारण आहे, ज्यामुळे आपली केस लवकर पांढरी होत आहेत. तिसरं कारण म्हणजे पोषक तत्वांची कमतरता, म्हणजेच व्हिटॅमिन बी 12, आयर्न, कॉपर आणि झिंक यांसारख्या घटकांची कमतरता असल्यास केस लवकर पांढरे होऊ लागतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, होमिओपॅथी उपचारानंतर पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतील का? तर अनेक केसेसमध्ये हे शक्य झालेलं आहे. होमिओपॅथी केस पांढरं होण्याच्या मूळ कारणावर काम करते आणि शरीरातील असंतुलन दूर करून मेलेनिनचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यास मदत करते. जर केस पांढरे होण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असेल, तर परिणाम खूप चांगले मिळतात. चला तर मग काही महत्त्वाच्या होमिओपॅथिक औषधांबद्दल जाणून घेऊया. पहिली मेडिसिन आहे फॉस्फरिक ऍसिड. हे औषध त्या लोकांसाठी खूप प्रभावी आहे ज्यांचे केस चिंता, मानसिक धक्का किंवा जास्त अभ्यासाच्या ताणामुळे पांढरे झाले आहेत. शारीरिक आणि मानसिक थकवा हे याचं मुख्य लक्षण आहे. फॉस्फरिक ऍसिड तुम्हाला 200 पोटेन्सी मध्ये 2 ते 3 ड्रॉप सकाळी आणि रात्री घेतल्यास फायदेशीर ठरू शकते. दुसरी मेडिसिन आहे नॅट्रेम्यूर. ज्या लोकांना खूप भावनिक ताण असतो, जे आपलं दुःख मनात दाबून ठेवतात आणि ज्यांची स्कॅल्प म्हणजेच टाळू तेलकट असते, त्यांच्यासाठी हे एक उत्तम औषध आहे. खाण्यामध्ये जास्त मीठ आवडत असल्यास तर हे औषध खूप अधिक प्रभावी ठरतं. नॅट्रेम्यूर हे मेडिसिन तुम्ही 200 पोटेन्सी मध्ये 2 ते 3 ड्रॉप आठवड्यातून फक्त दोनदा घेऊ शकता. तिसरी मेडिसिन आहे थुजा. जर तुमचे केस कोरडे, निस्तेज आहेत आणि केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या असेल, तर थुजा हे औषध खूप फायदेशीर आहे. हे केसांच्या मुळांना पोषण देण्याचं काम करते. थुजा ही मेडिसिन 200 पोटेन्सी मध्ये 2 ते 3 ड्रॉप आठवड्यातून फक्त एकदा घ्यावी. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक स्पेशल कॉम्बिनेशन सांगणार आहे, जे तुम्ही बाहेरून केसांना लावण्यासाठी वापरू शकता. यामुळे केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाह सुधारेल, त्यांना पोषण मिळेल. चला तर मग बघूया. तुम्हाला 2 होमिओपॅथिक मदर टिंक्चर्स घ्यायचे आहेत, जे की होमिओपॅथी फार्मसीमध्ये सहज मिळतात. पहिलं आहे ऍसिड फॉस आणि दुसरं म्हणजे जबरंडी. एका काचेच्या बाटलीत दोन्ही औषधं समप्रमाणात, उदाहरणार्थ 30 मिली ऍसिड फॉस आणि 30 मिली जबरंडी, हे दोन्ही एकत्र करा. केसांना तेल लावताना 100 मिली नारळाच्या तेलात या मिश्रणाचे 20 ते 25 थेंब टाका. हे तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून केसांच्या मुळांना हलक्या हातांनी मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. जबोरंडी हे केस काळे करण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी होमिओपॅथीमधील एक प्रसिद्ध औषध आहे. मित्रांनो, लवकर रिझल्ट्स मिळवण्यासाठी आपल्या जीवनशैलीतही काही बदल करावे लागतील. जसे की आहारात आवळा, कढीपत्ता, पालक, बीट, बदाम, अक्रोड यांचा समावेश करा. रोज किमान 15 मिनिटं प्राणायाम किंवा ध्यान करा. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. केसांवर जास्त केमिकल युक्त शॅम्पू किंवा कलर वापरू नका. तर मित्रांनो, योग्य होमिओपॅथिक उपचार, योग्य आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीने आपण केस पांढरे होण्याची प्रक्रिया नक्कीच थांबवू शकतो आणि पांढरी केस पुन्हा काळेही होऊ शकतात. लक्षात ठेवा, या प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या डॉक्टर शिंदेस होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्यविषयक माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा.